हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी अशी काही कामांच्या पद्धती बघायच्या आहेत का, जेणेकरून त्यांना खूप सोपं जाईल आणि त्यांचं किचनही कायम अगदी स्वच्छ राहील. नोकरी करणाऱ्या स्त्रियांकडे फूड प्रोसेसर असतंच आणि कणिक मळण्यासाठी तर त्याचा उपयोग अगदी आवर्जून करतात. तसंच तर त्याची पद्धत आपण बघूया, कारण ते साफ करण्यासाठी खूप जणांना कठीण जातं. तर आपण काय करायचे, कणिक मळण्याआधी थोडंसं तेल लावून घ्यायचं. अगदी काही सेकंदात हे काम होतं, अगदी खूप वेळ नाही जात. तर आधीच जर आपण भांड्याला तेल लावून घेतलं तर त्याला पीठ जास्त चिकटत नाही आणि भांडं साफ करण्यासाठी अगदी आपल्याला सोपं जातं. आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं तेही बघूया. तर या पद्धतीने मी इथे गव्हाचं पीठ कणिक घेतलेलं आहे मळण्यासाठी. आपण फूड प्रोसेसरला लावलं तर आपला वेळ वाचतो. सकाळच्या वेळी घाई असते ऑफिस गोईंग ज्या स्त्रिया असतात त्यांना तर फूड प्रोसेसर नक्की उपयोगाचा आहे. तर तो लावण्याच्या पण मी पद्धती दाखवलेल्या आहेत. माझा फूड प्रोसेसरचा जो व्हिडिओ आहे त्याचे उपयोग तर तो तुम्ही नक्की पहा, त्याची मी लिंक देत आहे. तर फूड प्रोसेसरला अगदी 30 सेकंदाच्या आत कणिक मळून होतं. आता काही जण सांगतात हे भांडं धुवायचं कसं, तर ऑलरेडी आपण तेल लावलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त काही त्याला चिकटलेलं नाही आहे. आता स्वच्छ करण्याच्या आधी आपण काय करायचं आहे, सकाळच्या घाईच्या वेळेत पटकन त्याच्यात पाणी टाकून ठेवायचं. ओलसर करा किंवा मग डायरेक्ट पाणी टाकून ठेवा, तर नुसतं ओलसर केलं तरी चालतं. आता हे भांडं तुम्ही अगदी 10-15 मिनटं तसंच ठेवा आणि बाकीची तुम्ही कामं करायला घ्या. आता या 15 मिनटानंतर आपण हे लगेच धुवायला घ्यायचं. अगदी साफ स्वच्छ निघतं, जास्त काही घासायचं किंवा ब्रश मारण्याची गरज नाही. अगदी 15 मिनटं मी ठेवलेलं तर स्वच्छ निघालं. नुसतं तुम्ही धुवून घेतलं तरी चालेल, कारण गव्हाचं पीठ म्हणजे क्लीनच करतं. पण जर तुम्हाला सोप सोल्युशन हवं असेल तर ते लावून पण तुम्ही या प्रकारे पटकन हे काम करू शकतात. म्हणजे हे भांडं तुम्ही ऑफिसमधून संध्याकाळी येईपर्यंत अगदी सुकून जातं. एखाद्या फडक्यावर तुम्ही या प्रकारे ठेवा, म्हणजे तुम्हाला हे भांडं साफ करायची झंझट होणार नाही. आता आपण दुसरी पद्धत बघूया, ती म्हणजे आपलं किचनचं क्लिनिंग. तर ऑफिस गोईंग महिलांना किचन क्लिनिंग करायला खरोखर वेळ नसतो, कारण मी पण काही वर्ष सर्व्हिस केलेली आहे, तेव्हा मला पण वेळ नाही मिळायचा. मग आपण जरा थोडंसं असं काही डोकं चालवून केलं का, एखाद सोल्युशन बनवून ठेवलं का जे सगळ्यासाठी उपयोगी येईल आणि आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण हात फिरवू शकतो. अगदी एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही ही कामं करू शकतात, आठवड्यातून एकदा, किंवा मग काहींना 2 वेळा सुट्टी असते, शनिवार रविवार. तर त्यावेळी तुम्ही हे असं एक सोल्युशन बनवून ठेवलं, ज्याच्यात मी व्हिनेगर टाकलेलं आहे आणि डिशवॉश लिक्विड टाकलेलं आहे पाण्यामध्ये. बस एवढंच घ्यायचं आहे आपण, आणि ते तुम्ही सगळीकडे स्प्रिंकल केलं तर कुठलाही घरातली म्हणजे किचनमधली कुठलीही स्वच्छता असेल, काही चिकटपणा वगैरे असेल तर तो निघून जाईल. पहा, आता जे सरफेस असतात असे वरचे पृष्ठभाग तर तेही आपण सहज या सोल्युशनने पुसू शकतो, तर अगदी क्लीन होऊन जातात. हल्ली बऱ्याच जणांचं व्हाईट किचन असतं, तर त्यांच्यासाठी हा स्प्रे नक्कीच उपयोगी ठरतो. शिवाय हा काही हानिकारक नाही, कारण त्याच्यात काय एवढे केमिकल नाही आहेत. आता शेगडीच्या मागे बघा, सकाळी असं काही उडलेलं असेल तेल वगैरे फोडणीचं, तर ते पण तुम्ही सहज, फक्त हा स्प्रे रेडी असेल तर इकडे स्प्रे केला का लगेच हात फिरवू शकता. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा जर तुम्ही असे कॅबिनेट वरच्यावर पुसायचे असतील तर हा स्प्रे रेडी असेल तर तुम्ही ते सुद्धा कॅबिनेट असे वरच्यावर पुसले तर स्वच्छ अगदी क्लीन राहतात. किंवा मग शेल्फ असतील तर ते तुम्ही पुसू शकतात या स्प्रेने. तर जस्ट हे बनवून ठेवलं तुम्ही, अगदी 8-10 दिवसांनी एकदा बनवलं तरी चालेल, किंवा 15 दिवसातून एकदा बनवा. आता तुमची ही उपकरणं असतात, जसं हे माझं मिक्सर आहे फूड प्रोसेसर, तर ते सुद्धा आपण नेहमी अगदी खराब झालेलं असतं, आपण वाटण करतो किंवा दुसरं काही त्याच्यावर बारीक करतो, तर ते सुद्धा काही सांडलं असेल तर पटकन हा स्प्रे रेडी असेल तर आपण त्याच्यात स्प्रिंकल करू शकतो आणि पुसून घेऊ शकतो. पहा, एकदम क्लीन राहतं याने, आणि व्हिनेगर असल्यामुळे एक प्रकारची शाईन येते. पाहिलं की हा एक स्प्रे आपली भरपूर कामं करू शकतो. म्हणजे तुम्ही जर ऑफिस गोईंग असाल, कामावर किंवा नोकरीवर जाणाऱ्या स्त्रिया असाल तर असा एक स्प्रे तुम्ही कायम बनवून ठेवला तर तुम्हाला तो उपयोगीच होणार आहे. कारण जस्ट तुम्हाला आता कळलं इथे धूळ आहे किंवा इथे काय घाण आहे किंवा इथे काय ते चिकट झालेलं, आपल्या किचनमध्ये बरंच ठिकाणी काय काय असतं, तर तुम्ही हा घरीच करून ठेवला, किचनमध्ये एका कोपऱ्यात ठेवला, जिथे आपलं डिशवॉश लिक्विड वगैरे असतं तिकडे ठेवला तरी चालेल. आणि मग तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हा यूज करू शकतात. अगदी सगळ्या गोष्टींना हा उपयोगी येणारा आहे.
नोकरीला जाणाऱ्या स्त्रियांसाठी कचऱ्याचा डब्बा नेहमी धुणं शक्य होत नाही, अगदी रोज धुणं तर अजिबात शक्य होत नाही। मग अशा वेळी काय करायचं, आठवड्यातून तुम्ही एकदा तुम्ही हा डब्बा स्वच्छ करू शकता। अगदी स्वच्छ करून ठेवायचा आणि उपडा घालून ठेवायचा, तो लगेच वाळतो। वाळल्यानंतर आपण काय करायचं, याला प्लास्टिकची पिशवी आपण लावतोच, पण ती एकच प्लास्टिकची पिशवी न लावता आपण 2 लावायच्या। जसं ही एक मी पहिली लावली आणि एखादा तुम्ही स्प्रे त्याच्यावर जो आपला टाकाऊ असेल तो जरी स्प्रे करून ठेवला की एखादा काही फ्रॅग्रन्स स्प्रे करून ठेवला तरी चालेल, म्हणजे या डब्याला घाणेरडा वास येत नाही। कारण आपल्याला आठवडाभर आता बदलायचं नाही आहे किंवा धुवायचा नाही आहे डब्बा, तर एक मी अशी प्लास्टिकची पिशवी लावलेली आहे। आता त्याच्यावरच आपण दुसरी लावायची आहे। पहिली आहे ती अगदी घट्ट गाठ मारून मी दाखवली आहे तसं, आणि दुसरी तुम्ही सहज लावू शकतात। आता ही असेल प्लास्टिकची पिशवी तर रोज तुम्ही वरची काढून टाका आणि खालची तशीच राहील, म्हणजे डबा धुण्याची वेळ येणारच नाही। म्हणजे एक दिवस आड करून काही जण धुतात किंवा रोज काही जण धुणारे असतात, तर तुम्ही अगदी आठवड्याने ऑफिस गोईंग महिला असाल तर धुवू शकता। बहुतेकांच्या किचनला खिडकीही असतेच आणि ती स्वच्छ ठेवणं आपलं कामच आहे। तर नोकरी करणाऱ्या स्त्रियांना नेहमी खिडकीवर हात मारता येत नाही, स्वच्छ करता येत नाही, तर तुम्ही नेहमी खिडकी अगदी पुसत बसण्यापेक्षा काय करायचं, महिन्यातून 1.5 महिन्यातून एकदा फक्त असं सोप सोल्युशन बनवून ठेवा। म्हणजे लिक्विड सोप टाकलेला आहे जो आपण भांड्यांसाठी वापरतो, तो डिशवॉश लिक्विड पाण्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं, बस बाकी काहीच टाकण्याची गरज नाही। फक्त खिडकी काय करायचं, ते स्प्रे करण्याआधी खिडकी ती सुक्या फडक्याने किंवा एखाद्या ओल्या फडक्याने तुम्ही पुसून घ्या आणि नंतर हा स्प्रे करा त्याच्यावर जे आपण सोल्युशन बनवलं ते। अगदी सगळ्या ठिकाणी खिडकीचं जी फ्रेम आहे त्याला पण, काचांना पण किंवा जाळी आहे त्याला पण, जाळी जास्त चिकट झालेली असते आणि ती साफ करणं खूप कठीण जातं, तर या जाळीवर जास्त आपण स्प्रे करायचं आहे। खूप चिकट असेल तर तुम्ही त्याच्यात डिशवॉश लिक्विड जास्त प्रमाणात घेऊ शकतात। आता आपला एखादा जुना स्क्रबर जो आपण टाकाऊ आहे तर तो आपण घ्यायचा आहे, त्याच्यावर पहा मी थोडंसं साबण लावलेलं आहे, म्हणजे डिशवॉश लिक्विड लावलेलं आहे आणि पाणी लावलेलं आहे, आणि आपण ही जाळी परत अशी स्वच्छ घासून घ्यायची आहे। बराच मळ निघतो, अगदी जाळी आधी क्लीन करून घेतली का बाकीचं करायला अगदी सोपं जातं। थोडंसं जाळीचंच काम किचकट असतं। तर मी तुम्हाला दाखवते जाळी किती खराब होते ती। माझी तर 15 दिवसापूर्वीच मी हे केलेली, कारण आमच्याकडे भरपूर धूळ येते, तर ही जाळी अशी स्वच्छ करणं आपल्याला फार महत्त्वाचं असतं। तर ऑफिस गोईंग ज्या महिला असतात त्यांनी अगदी 1.5 महिन्याने करा, अगदी तुम्ही नेहमी 8-15 दिवसात हे काम काढू नका, कारण वेळच नसतो तुम्हाला। तर अशा प्रकारे त्याची फ्रेमसुद्धा स्वच्छ करायची आहे, या स्क्रबरने अगदी छान होऊन जाते। आता हा एक कपडा आहे तो आपण चांगला धुवून पिळून घ्यायचा आहे आणि तो फिरवायचा आहे, म्हणजे जास्त पाणीही लागणार नाही, पाण्याची बचत होते आणि हे काम अगदी खूप कमी वेळात 10-15 मिनिटात होऊन जातं। जर तुम्हाला स्प्रे करून थांबायचं असेल तर थोडं जास्त वेळ जातो। तर त्या फडक्याने मी सगळं पुसून घेतलेलं आहे आता आणि खिडकी क्लीन केलेली आहे। तर अशा प्रकारे तुमची खिडकी 1-1.5-2 महिन्यात करत जा। तर आजचा हा कामावर जाणाऱ्या किंवा जॉबला जाणाऱ्या स्त्रियांसाठी अगदी सोप्या काही मी ट्रिक्स दाखवलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या? तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा।